श्री ज्ञानेश्वरी पारायण अध्याय पहिला अर्जुन विषाद योग. रामकृष्ण हरी लिहून सुरू करूया. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्तिदासु अवधारी जोजी. हे शब्द ब्रह्म शेष तेची मूर्ती सुवेश जेथ वर्णवपू निर्दोष मिरवत असे. स्मृती तेची अवेव देखा आंगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा. अष्टादश पुराणे तीची मणिभूषणे पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची. पदबंधनागर तेची रंगाथिले अंबर जेथ साहित्यवाणे सपूर उजाळाचे. देखा काव्य नाटका जे निर्धारिता सकौतुका त्याची ऋणझुणती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी. नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली. तेथ व्यासादिकांच्या मती तेची मेखळा मिरवती चोखाळपणे झळकती पल्लव सडका. देखा षडदर्शने मणिपती तेची भुजांची आकृती म्हणून विसंवादे धरिती आयुधे हाती. तरी तरकुतोची फरशू नीती भेदू अंकुशू वेदांतू तो महारसू मोदकू मिरवे. एके हाती दंतू जो स्वभावता खंडितू तो बौद्धमत संकेतू वार्तिकाचा. मग सहजे सत्कार वादू तो पद्म करू वरदू धर्म प्रतिष्ठा तो सिद्धू अभय हस्तू. देखा विवेकवंतू सुविमळू तोची शुंडा दंडू सरळू जेथ परमानंदू केवळू महासुखाचा. तरी संवादू तोची दशनू जो समता शुभ्रवर्णू देवोन्मेष सूक्ष्मे क्षणू विघ्नराजू. मज वगमलिया दोनी मीमांसा श्रवणस्थानी बोधमदामृतमुनी अली सेविती. प्रमेय प्रवाल सुप्रभ द्वैताद्वैततेची निकुंभ सरिसेपणे एकवटत इभमस्तकावरी. उपरी दशोपनिषदे जिये उदारे ज्ञानमकरंदे तिये कुसुमे मुगुटी सुगंधे शोभती भली. अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे. हे तिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरुकृपे नमिले आदि बीज. आता अभिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली मिया. मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेषे अत्यादरू विवेकावरी. जैसे डोळ्या अंजन भेटे ते वेळी दृष्टी सिफाटा फुटे मग वास पाहिजे तेथ प्रगटे महानिधी. का चिंतामणी आलिया हाती सदा विजय वृत्ती मनोरथी तैसामी पूर्ण काम श्री निवृत्ती ज्ञानदेवो म्हणे. म्हणून जाणतेने गुरु भजिजे तेणे कृतकार्य होईजे. जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषती. का तीर्थे जिये त्रिभुवनी तिये घडती समुद्रावगाहनी ना तरी अमृतरसा स्वादनी रस सकळ. तैसा पुढत पुढती तोची मिया अभिवंदिला श्री गुरुची. जो अभिलषित मनोरुची
पुरविता तो आता अवधारा कथा गहन जे सकळा कौतुका जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेक तरुचे ना तरी सर्व सुखाची आदी जे प्रमेय महानिधी नाना नवरस सुधाब्धी परिपूर्ण हे की परमधाम प्रकट सर्व विद्यांचे मूळ पीठ शास्त्र जाता वसौट अशेषांचे ना तरी सकळ धर्मांचे माहेर सज्जनांचे जिव्हार लावण्य रत्न भांडार शारदेचे नाना कथारूपे भारती प्रकटले असे त्रिजगती आविष्करोनी महामती व्यासाचिये म्हणोनी हा काव्यारावो ग्रंथ गुरुवतीचा ठावो इथुनी रसा झाला आवो रसाळपणाचा देवीची आईका आणिक एक येथुनी शब्द श्री सच्छास्त्रिक आणि महाबोधी कोवळीक दुणावली एथ चातुर्य शहाणे झाले प्रमेय रुचीस आले आणि सौभाग्य पोखले सुखाचे एथ माधुर्यी मधुरता शृंगारी सुरेखता रूढपण उचिता दिसले भले एथ कळा विदपण कळा पुण्यासी प्रतापु आगळा म्हणूनी जन्मे जयाचे अवलीळा दोष हरले आणि पाहता नावेक रंगी सुरंगतेची आगळीक गुणा सगुणपणाचे बिक बहुवस एथ भानुचे नितेजे धवळले जैसे त्रैलोक्य दिसे उजकिले तैसे व्यासमती कवळिले मिरवे विश्व का सुक्षेत्री बीज घातले ते आपुलिया परी विस्तारले तैसे भारती सुरवाडले अर्थजात ना तरी नगरा तरी वसिजे तरी नागरची होईजे तैसे व्यासोक्ती तेजे धवळित सकळ की प्रथम वयसा काळी लावण्याची नभाळी प्रकटे जैसी आगळी अंगनांगी ना तरी उद्यानी माधवी घडे तेथ वनशोभेची खाणी उघडे आदिलापासोनी अपाडे जियापरी नाना घनीभूत सुवर्ण जैसे न्याहाळिता साधारण मग अलंकारी बरवेपण निबाडू दावी तैसे व्यासोक्ती अलंकारिले आवडे ते बरवेपण पातले ते जाणो निकाय आश्रयिले इतिहासी नाना पुरतिये प्रतिष्ठे लागी सानी वधरुनी आंगी पुराणे आख्यान रूपे जगी भारता आली म्हणूनी महाभारती नाही ते नोहेची लोकीतिही येणे कारणे म्हणिपे पाही व्यासोच्छिष्ट जगत्रय ऐसी जगी सुरसकथा जे जन्मभूमी परमार्था मुनी सांगे नृपनाथा जन्मे जया जे अद्वितीय उत्तम पवित्रैक निरुपम परम मंगलधाम अवधारिजो आता भारत कमळ परागू गीताख्यू प्रसंगू जो संवादला श्रीरंगू अर्जुनेसी ना तरी शब्द ब्रह्माब्धी मथियला व्यास बुद्धी निवडिले निरवधी नवनीत हे मग ज्ञानाग्नि संपर्के कडसिले विवेके पद आले परिपाके आमोदासी जे अपेक्षिजे विरक्ती सदा अनुभविजे संती सोहम भावे पारंगती रमिजे जेथ जे आकर्णिजे भक्ती जे आदिवंद्य त्रिजगती ते भीष्म पर्वी संगती सांगी जैल जे भगवद्गीता म्हणिजे
जे ब्रह्मेशानी प्रशंसिजे, जे सनकादिकी सेविजे आदरेसी, जैसे शारदियेचे चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे, ते विचिती मने मवाळे चकोरत लगे, तिया परी श्रोता अनुभवावी हे कथा, अति हळुवारपण चित्ता आणूनिया. हे शब्दे वीण संवादिजे, इंद्रिया नेणता भोगिजे, बोला आदी झोंबिजे प्रमेयासी, जैसे भ्रमर परागुनेती परी कमळदळे नेणती, तैसी परी आहे सेविती ग्रंथी ये. का आपुला ठावो न सांडिता, आलिंगिजे चंद्रू प्रगटता, हा अनुरागू भोगिता कुमुदिनी जाणे, ऐसे निगंभीरपणे स्थिरावले नियंतः करणे, आथिला तोची जाणे मानू ये. अहो अर्जुनाची ये पांती, जे परिसणे योग्य होती, तिही कृपा करुनी संती अवधान द्यावे. हे सलगी म्या म्हणितले, चरणाला गो निविनविले, प्रभू सखोल हृदया पुले म्हणूनिया. जैसा स्वभावो माय बापांचा, अपत्य बोले जरी बोबडी वाचा, तरी अधिकची तयाचा संतोष आथी. तैसा तुम्ही मी अंगीकारिला, सज्जनी आपुला म्हणितला, तरी उणे सहजे उपसाहला प्रार्थू कायी. पर्यपराधू तो आणिक आहे, जे मी गीतार्थु कवळू पाहे, ते अवधारा विनवूल आहे म्हणूनिया. हे अनावरण विचारिता, वायाची दिवसा उपनला चित्ता, येरवी भानुतेजी काय खद्योता शोभा आथी. की टिटिभू चांचुवरी मापसूये सागरी, मी नेणतू त्यापरी प्रवर्ते येथ. आईका आकाश गिवसावे, तरी आणिक त्याहू निथोर होवावे, म्हणूनी अपाडू हे आघवे निर्धारिता. या गीतार्थाची थोरी स्वये शंभू विवरी, जेथ भवानी प्रश्नू करी चमत्कारौनी. तेथ हरू म्हणे नेणिजे, देवी जैसे का स्वरूप तुझे, तैसे हे नित्य नूतन देखिजे गीता तत्व. हा वेदार्थ सागरू, जया निद्रिताचा घोरू, तो स्वये सर्वेश्वरू प्रत्यक्ष अनुवादला. ऐसे जे अगाध, जेथ वेडावती वेद, तेथ अल्पमी मतिमंद काई होये. हे अपार कैसे निकबळावे, महातेज कवणे धवळावे, गगनमुठी सुवावे मशके केवी. परी एथ असे एकू आधारू, तेणेची बोले मी सधरू, जै सानुकूळ श्री गुरु ज्ञानदेवो म्हणे. येरवी तरी मी मूर्खू, जरी जाहला अविवेकू, तरी संत कृपा दीपकू सोज्वळू असे. लोहाचे कनक होये, हे सामर्थ्य परिसीच आहे, की मृतही जीवितला हे अमृत सिद्धी. जरी प्रकटे सिद्ध सरस्वती, तरी मुकयाही आथि भारती, एथ वस्तु सामर्थ्य शक्ती नवलकायी. जयाते कामधेनु माये, तयासी अप्राप्य काही आहे, म्हणूनी मी प्रवर्तोला हे ग्रंथी ये. तरी न्यूनते पुरते, अधिकते सरते, करुणी घेयावे हे तुमते विनवितू असे. आता देईजो अवधान, तुम्ही बोलविल्या मी बोलेन, जैसे चेष्टे सूत्राधीन दारू यंत्र,
तैसा मी अनुग्रहितू साधूंचा निरूपितू ते आपुलिया परी अलंकारितू भलतया परी तव श्री गुरु म्हणती राही हे तुझ बोलावे न लगे काही आता ग्रंथात चित्त देई झडकरी वेगा या बोला निवृत्तीदासू पावनी परम उल्हासू म्हणे परियसा मना अवकाशू देऊनिया तरी पुत्र स्नेहे मोहितू धृतराष्ट्र असे पुसतू म्हणे संजया सांगे मातू कुरुक्षेत्रीची जे धर्मालय म्हणिजे तेथ पांडव आणि माझे गेले असती व्याजे जुंझाचेनी तरी तेची येतुला अवसरी काय कीजत असे येर येरी ते झडकरी कथन करी मज प्रती तिये वेळी तो संजय बोले म्हणे पांडव सैन्य उचलले जैसे महाप्रळयी पसरले कृतांत मुख तैसे ते घनदाट उठावले एक वाट जैसे उसळले काळकूट धरी कवण ना तरी वडवानळू साधुकला प्रळयवाते पोखला सागरू शोषूनी उधवला अंबरासी तैसे दळ दुर्धर नाना व्यूही परिकर अवगमले भयासुर ये काळी ते देखोनिया दुर्योधने अभेरिले कबणे माने जैसे न गणिजे पंचानने गजघटाते मग द्रोणापासी आला तया ते म्हणे हा देखिला कैसा दळभारू उचलला पांडवांचा गिरिदुर्ग जैसे चालते तैसे विविध व्यूह सभवते रचिले आथी बुद्धिमंते द्रुपद कुमरे जो का तुम्ही शिक्षा पिला विद्या देऊनी कुरुठा केला तेणे हा सैन्य सिंहू पाखरिला देख देख आणि काही असाधारण जे शस्त्रास्त्री प्रवीण क्षात्रधर्मी निपुण वीर आहाती जे बळे प्रौढी पौरुषे भीमार्जुनांसारिखे ते सांगेन कौतुके प्रसंगेची एथ युयुधानुसुभटू आला असे विराटू महारथी श्रेष्ठू द्रुपद वीरू चेकितान धृष्टकेतू काशिराज वीर विक्रांतू उत्तमौजा नृपनाथू शैब्य देख हा कुंतीभोजू पाहे एथ युधामन्यू आला आहे आणि पुरुजितादि राय हे सकळ देखे हा सुभद्रा हृदय नंदनू जो अपरुण वार्जुनू तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनू देखे द्रोणा आणि काही द्रौपदी कुमर हे सकळही महारथी वीर नीती नेणिजे परी अपार मीनले असती आता आमुचा दळी नायक जे रूढवीर सैनिक ते प्रसंगे आईक सांगिजती उद्देशे एक दोनी जाईजती बोलोनी तुम्ही आदि करूनी मुख्य जे हा भीष्म गंगानंदनो जो प्रताप तेजस्वी भानु रिपुगज पंचाननु कर्णवीरू या एकेकाचे निमनो व्यापारे हे विश्व होय संहरे हा कृपाचार्यू न पुरे एकलाची एथ विकर्ण वीरू आहे हा अश्वत्थामा पैल पाहे याचा आडदरू सदा वाहे कृतांतू मनी समितिंजयो सौमदत्ती ऐसे आणि काही बहुत आहाती जयाची या बळामीती धाताही नेणे जे शस्त्र विद्या पारंगत मंत्रावतार मूर्त ओका जे अस्त्रजात येथुनी रूढ हे अप्रतिमल्ल जगी पुरता प्रतापू अंगी परी सर्व प्राणे मजची लागी आराईले असती पतिव्रतेचे हृदय जैसे पतिवाचो निनस्पर्शे मी सर्वस्वया तैसे सुभटासी
आमुजिया काजाचे निपाडे, देखती आपुले जीवित थोकडे, ऐसे निरवधी चोखडे स्वामी भक्त, झुंजती कुळकणी जाणती, कळे कीर्तिसी जीती, हे बहु असो क्षात्र नीती, एथोनिया ऐसे सर्वा परिपुरते, वीरदळी आमुते, आता काय गणू याते, अपार हे. वरी क्षत्रिया माझी श्रेष्ठू, जो जग जेठी जगी सुभटू, तया दळवईपणाचा पाटू, भीष्मासी पै, आता याचे निबळे गवसले, हे दुर्ग जैसे पन्नासिले, येणे पाडे थिकुले लोकत्रय, आधीच समुद्र पाही, तेथ दुवाडपण कवणा नाही, मग वडवा नळू तैसे याही, विरजा जैसा, ना तरी प्रळयबन्ही महावातू, या दोघा जैसा सांघातू, तैसा हा गंगासुतू सेनापती, आता येणेसी कवण भिडे, हे पांडव सैन्य कीर थोकडे, परिवरचिले निपाडे दिसत असे, वरी भीमसेनु बेथू, तो जाहला असे सेनानाथू, ऐसे बोलोनिया मातू सांडिली तेणे, मग पुनरपि काय बोले, सकळ सैनिका ते म्हणितले, आता दळभारा पुलाले सरसे करा, जया जिया अक्षौहिणी, तेणे तिया आयणी, वरगण कवण कवणी महारथिया, तेणे तिया आवरिजे, भीष्मा तळी राहिजे, द्रोणा ते म्हणे पाहिजे, तुम्ही सकळ, हाची एकू रक्षावा, मी तैसा हा देखावा, येणे दळभारू आघवा, साचू अमुचा, या राजयाचिया बोला, सेनापती संतोषला, मग तेणे केला सिंहनादू, तो गाजत असे अद्भुतू, दोन्ही सैन्या आंतू, प्रतिध्वनी न समातू, उपजत असे, तयाची तुलगा सवे, वीरवृत्तीचे निथावे, दिव्य शंख भीष्मदेवे आस्फुरिला, ते दोन्ही नाद मिनले, तेथ त्रैलोक्य बधिरी भूत जाहले, जैसे आकाश का पडिले तुटोनिया, घडघडीत अंबर, उचंबळत सागर, क्षोभले चराचर, कापत असे, तेणे महाघोष गजरे, दुमदुमिताति गिरिकंदरे, तव दळा माझी रणतुरे आस्फुरिली, उदंड सैंघ वाजते, भयानके खाखाते, महाप्रळयो जेथे धाकडासी, भेरी निशाण मांदळ, शंख काहळा भोंगळ, आणि भयासुर रण कोल्हाळ, सुभटांचे आवेशे भुजात्रा हाटिती, विसणेले हाका देती, जेथ महामद भद्रजाती आवरतीना, तेथ भेडांची कवण मातू, काचया केर फिटतू, जेणे दचकला कृतांतू आगने घे, एका उभयाची प्राण गेले, चांगाचे दात बैसले, बिरुदाचे दादुले हिवताती, ऐसा अद्भुत तुरबंबाळू, ऐकोनी ब्रह्मा व्याकुळू, देव म्हणती प्रळय काळू, ओढवला आजी, ऐसी स्वर्गी मातू, देखो नितो आकांतू, तव पांडव दळा आतू, वर्तले काई, हो का निजसार विजयाचे, की ते भांडार महातेजाचे, जेथ गरुडाचिये जावळीयेचे, कातले चारही, की पाखांचा मेरू जैसा, रहवरू मिरवतसे तैसा, तेजे कोंदाटलिया दिशा जयाचेनी, जेथ अश्ववाहकू आपण, वैकुंठीचा राणा जाण, तया रथाचे गुण काय वर्णू, ध्वजस्तंभावरी वानरू, तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंगधरू अर्जुनेसी, देखा नवलतया प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्ताचे, जे सारथ्यपण पार्थाचे करितू असे,
पायिकू पाठीसी घातला, आपण पुढा राहिला, तेणे पांचजन्यू आस्फुरिला, अवलीळाची परितो महाघोषू थोरू, गरजतू असे गहिरू, जैसा उदैला लोपी दिनकरू, नक्षत्राते तैसे तुरबंबाळू भवते, कौरवदळी गाजत होते, ते हारपोनी नेणो केऊते, गेले तेथ तैसाची देखे ये रे, निनादे अतिगजरे, देवदत्त धनुर्धरे आस्फुरिला, ते दोन्ही शब्द अचाट, मिनले एकवट, तेथ ब्रह्मकटाह शतकूट, कोपाहत असे, तव भीमसेनु विसणैला, जैसा महाकाळू खवळला, तेणे पौंड्र आस्फुरिला महाशंखू, तो महाप्रलय जलधरू, जैसा घडघडिला गहिरू, तव अनंत विजयो युधिष्ठिरू, आस्फुरीत असे, नकुळे सुघोषू, सहदेवे मणिपुष्पकू, जेणे नादेयंतकू, गजबजला ठाके, तेथ भूपती होते अनेक, द्रुपद द्रौपदेयादिक, हा काशीपती देख महाबाहू, तेथ अर्जुनाचा सुतू, सात्यकी अपराजितू, धृष्टद्युम्नू नृपनाथू, शिखंडी हन, विराटादि नृपवर, जे सैनिक मुख्य वीर, तिही नाना शंख निरंतर आस्फुरिले, तेणे महाघोष निर्घाते, शेषकूर्म अवचिते, गजबजोनी भूभाराते, सांडू पाहती, तेथ तिन्ही लोक डळमळीत, मेरु मांदार आंदोळित, समुद्र जळ उसळत, कैलास वेरी, पृथ्वी तळ उलथोपहात, आकाश असे आसुडत, तेथ सडा होत नक्षत्रांचा, सृष्टी गेली रे गेली, देवा मोकळवादी जाहली, ऐशी एकटाळी पिटिली सत्यलोकी, दिहाची दिन थोकला, जैसा प्रळय काळ मांडला, तैसा हाहाकारू जाहला तिही लोकी, ते देखोनी आदि पुरुषू विस्मितू, म्हणे झणे होय पा अंतू, मगलोपिला अद्भुतू, संभ्रमू तो, म्हणून विश्वसावरले, एरवी युगांत होते वोडवले, जै महाशंख आस्फुरिले कृष्णादिकी, तो घोष तरी उपसंहरला, परिपडिसाद होता राहिला, तेणे दळभार विध्वंसिला कौरवांचा, जैसा गजघटा आतू, सिंहलीला विदारितू, तैसा हृदयाते भेदितू कौरवाचिया, तो गाजत जवा ऐकती, तव उभेची हिये घालिती, एकमेका ते म्हणिती, सावध रे सावध, तेथ बळी प्रौढी पुरते, महारथी वीर होते, तिही पुनरपी दळाते आवरिले, मग सरिसेपणे उठावले, दुणवटोनी उचलले, तया दंडी क्षोभले लोकत्रय, तेथ बाणवरी धनुर्धर, वर्षताती निरंतर, जैसे प्रळयात जलधर अनिवारका, ते देखलिया अर्जुने, संतोष घेऊनी मने, मग संभ्रमे दिठी सेने, घाली तसे, तव संग्रामी सज्ज जाहले, सकळ कौरव देखिले, तव लीला धनुष्य उचलिले पंडुकुमरे, ते वेळी अर्जुन म्हणतसे देवा, आता झडकरी रथुपी लावा, नेऊनी मध्ये घालावा दोही दळा, जवमी नावेक हे सकळ वीर सैनिक, न्याहाळीन अशेख झुंजते जे, येथ आले असती याघवे, परिकवणे म्या झुंजावे, हे रणी लागे पहावे म्हणून या, बहुत करून कौरव, हे आतुर दुस्वभाव, वाटिवे वीण हाव, बांधिती झुंजी, झुंजाची आवडी धरिती, परिसंग्रामी धीर नभती, हे सांगोनी राया प्रती, काय संजयो म्हणे, ऐका अर्जुने तुके बोलिला,
तव श्रीकृष्णे रथू पेलिला, दोही सैन्या माझी केला उभा तेणे, जेथ भीष्म द्रोणादिक जवळिकेची सन्मुख, पृथ्वीपती आणिक बहुत आहाती, तेथ स्थिर करून या रथू अर्जुन असे पाहातू, तो दळभार समस्तू संभ्रमेसी, मग देवा म्हणे देख देख हे गोत्र गुरु व शेख, तव कृष्णमनी नावेक विस्मो जाहला, तो आपणया आपण म्हणे एथ काही कवण जाणे, हे मनी धरिले येणे परी काही आश्चर्य असे, ऐसी पुढीलसे घेतू तो सहज जाणे हृदयस्थू, परी उगा असे निवांतू ये वेळी, तव तेथ पार्थ सकळ पितृपितामह केवळ, गुरुबंधू मातुळ देखता जाहला, इष्टमित्र आपुले कुमरजन देखिले, हे सकळ सती आले तया माझी, सुरुज्जन सासरे आणिकही सखे सोयरे, कुमर पौत्र धनुर्धरे देखिले तेथ, जया उपकार होते केले की आपदी जे रक्षिले, हे असो वडील धाकुले आदि करूनी, ऐसे गोत्रची दोही दळी उदित झाले असे कळी, हे अर्जुने तिये वेळी अवलोकिले, तेथ मनी गजबज जाहाली आणि आपैसी कृपा आली, तेणे अपमानी निघाली वीरवृत्ती, जिया उत्तम कुळीचिया होती आणि गुणलावण्य आथी, तिया आणि कितेन साहती सुतेजपणे, नविये आवडीचे निभरे कामुक निज बनिता विसरे, मग पाडे विण अनुसरे भ्रमला जैसा, की तपोबळे रिद्धी पातलिया भ्रंशे बुद्धी, मग तया विरक्तता सिद्धी आठवेना, तैसे अर्जुना तेथ जाहले असते पुरुषत्व गेले, जे अंतःकरण दिथले कारुण्यासी, देखा मंत्रज्ञू बरळू जाय, मग तेथ का जैसा संचारू होय, तैसा तो धनुर्धर महामोहे आकळिला, म्हणून असता धीरू गेला हृदयाद्रावो आला, जैसा चंद्रकळी शिवतला सोमकांतू, तया परी पार्थू अतिस्नेहे मोहितू, मग सखेद असे बोलतू श्री अच्युतेसी, तो म्हणे अवधारी देवा म्या पाहिला हा मेळावा, तव गोत्र वर्गू आघवा देखिला इथ, हे संग्रामी उदित झाले असती कीर समस्त, पण आपण पेया उचित केवी होय, येणे नावेची नेणो काही, मज आपण पे सर्वथा नाही, मग बुद्धी ठाई स्थिर नोहे, देखे देह कापत तोंड असे कोरडे होत, विकळता उपजत गात्रासिही, सर्वांगा कांटाळा आला अतिसंतापू उपनला, तेथ बेंबळ हातू गेला गांडीवाचा, तेन धरतची निष्ठले परिनेणेची हातो निपडिले, ऐसे हृदयासे व्यापिले मोहे येणे, जे वज्रापासोनी कठीण दुर्धर अति दारुण, तयाहून असाधारण हे स्नेह नवल, जेणे संग्रामी हरू जिंतिला निवात कवचाचा ठावू फेडिला, तो अर्जुन मोहे कवळिला क्षणा माझी, जैसा भ्रमर भेदी कोडे भलतैसे काष्ट कोरडे, परिकळिके माझी सापडे कोवळिये, तेथ उत्तीर्ण होईल प्राणे परिते कमळदळ चिरू नेणे, तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा, हे आदिपुरुषाची माया ब्रह्मे याही नयेची आया, म्हणून भुलविला ऐके राया संजयो म्हणे, अवधारी मग तो अर्जुनू देखो निसकळ स्वजनू, विसरलाभिमानू संग्रामीचा, कैसी नेणो सदयता उपनली तेथे चित्ता, मग म्हणे कृष्णा आता नसिजे येथ, माझे अतिशय मन व्याकुळ होतसे वाचा बरळ, जे वधावे हे सकळ येणे नावे, या कौरवा जरी वधावे
तरी युधिष्ठिरादिका कान वधावे. हे येर येर आघवे गोत्रज आमुचे, म्हणूनी जळो हे झुंज प्रत्यया नये मज. येणे काय काज महापापे, देवा बहुता परिपाहता. एथवोखटे होईल झुंजता, वर काही चुकविता लाभू आथी. तया विजय वृत्ती काही, मज सर्वथा काज नाही. एथ राज्य तरी काही, हे पाहुनिया. या सकळा ते वधावे, मग जे भोग भोगावे. ते जळोत आघवे पार्थू म्हणे, तेणे सुखे विण होईल. ते भलतैसे साहिजेल, वरी जीवित ही वेचिजेल याची लागी. परी यासी घातुकी जे, मग आपण राज्य सुख भोगिजे. हे स्वप्नी हि मन माझे करू न शके, तरी आम्ही का जन्मावे. कवणाला गिजियावे, जरी वडिला या चिंतावे विरुद्ध मने. पुत्रातेची कुळ, तयाचे काही हेची फळ. जे निर्दळीजे केवळ गोत्र आपुले, हे मनीची केवी धरिजे. आपण वज्राचे या होईजे, वरी घडे तरी कीजे भले या. आम्ही जे जे जोडावे, ते समस्ती ही भोगावे. हे जीवित ही उपकारावे काजी यांच्या. आम्ही दिगंतीचे भूपाळ, विभांडूनी सकळ. मग संतोष विजे कुळ आपुले जे. तेची हे समस्त परिकैसे कर्म विपरीत. जे जाहले असती उद्यत झुंजावया. अंतौरिया कुमरे, सांडोनिया भांडारे. शस्त्राग्री जिव्हारे आरोपुनी, ऐसिया ते कैसे निमारू. कवणावरी शस्त्र धरू, निज हृदया करू घातुकेवी. हे नेणसी तू कवण, परिपैल भीष्म द्रोण. जयाचे उपकार असाधारण, आम्हा बहुत. एथ शालक सासरे मातुळ, आणि बंधुकी हे सकळ. पुत्र नातू केवळ इष्टही असती, अवधारी अति जवळिकेचे. हे सकळही सोयरे आमुचे, म्हणून दोष आथी वाचे बोलताची. हे वरी भलते करीतू, आताची येथे मारितू. परी आपण मने घातू न चिंतावा. त्रैलोकीचे अनकळित, जरी राज्य होईल प्राप्त. तरी हे अनुचित नाचरे मी. जरी याजी येथ ऐसे कीजे, तरी कवणाच्या मनी उरिजे. सांगे मुख केवी पाहिजे तुझे कृष्णा. जरी वधू करो निगोत्रजांचा, तरी वसवटा होऊनी दोषांचा. मज जोडिलासी तू हातीचा, दूरी होसी. कुळहरणी पातके, तिये अंगी जडती अशेखे. तये वेळी तू कवणेके देखावासी. जैसा उद्याना माझी अनळू, संचरला देखो निप्रबळू. मग क्षणभरी कोकिळू स्थिरू नोहे. का सकर्दम सरोवरू, अवलोकू निचकोरू. नसेवितू अभेरू करून निघे. तया परी तू देवा, मज झकवू नयेसी भावा. जरी पुण्याचा बोलावा, नाशी जैल. म्हणून मी हे न करी, ये संग्रामी शस्त्र न धरी. हे किडाळ बहुती परी दिसतसे, तुझसी अंतराय होईल. मग सांगे आमुचे काय उरेल. तेणे दुःखे हिये फुटेल तुझ वीण कृष्णा. म्हणून कौरव हे वधिजती, मग आम्ही भोग भोगिजती. हे असो मात अघडती अर्जुन म्हणे. हे अभिमान मध्ये भुलले, जरी पा संग्रामा आले. तरी आम्ही हित आपुले जाणावे लागे. हे ऐसे कैसे करावे, जे आपुले आपण मारावे. जाणत जाणताची सेवावे काळकूट. हाजी मार्गी चालता, पुढा सिंहू जाहला अवचिता. तो तव चुकविता लाभू आथी. असता प्रकाशु सांडावा, मग अंधकूप आश्रावा. तरी तेथ कवणू देवा लाभू सांगे. का समोर अग्नी देखोनी,
जरी नवचिजे वो संडोनी, तरी क्षणा एका कवळूनी जाळू सके. तैसे दोष हे मूर्त अंगिवाजो असती पाहात, हे जाणताही केवियेथ प्रवर्तावे. ऐसे पार्थुतिये अवसरी, म्हणे देवा अवधारी. या कल्मषाची थोरी सांगेन तुझ, जैसे काष्ठे काष्ठ मथिजे, तेथवन्ही एक उपजे. तेणे काष्ठ जात जाळीजे प्रज्वळलेनी, तैसा गोत्रीची परस्परे. जरी वधू घडे मत्सरे, तरी तेणे महादोषे घोरे कुळची नाशे. म्हणून येणे पापे वंशज धर्मू लोपे, मग धर्मूची आरोपे कुळा माझी. एथ सारासार विचारावे, कवणे काय आचरावे. आणि विधी निषेध आघवे पारुषती, असतादी पुदवडिजे मग अंधकारी रहाटिजे. तरी उजूचिका आडळिजे जयापरी, तैसा कुळी कुळक्षयो होय. तये वेळी तो आद्य धर्मू जाय, मग आन काही आहे पापा वाचुनी. जै यमनियम ठाकती, तेथ इंद्रिये सैरा रहाटती. म्हणून व्यभिचार घडती कुळस्त्रियांसी, उत्तम अधमी संचरती. ऐसे वर्णावर्ण मिसळती, तेथ समूळ उपडती जाती धर्म. जैसी चोहटाची ये बळी, पाविजे सैरा काउळी. तैसी महापापे कुळी संचरती, मग कुळातया अशेखा. आणि कुळघातका येर येरा नरका जाणे आथी. देखै वंशवृद्धी समस्त, या परी होय पतीत. मग ओवांडिती स्वर्गस्थ पूर्वपुरुष, जेथ नित्यादि क्रिया ठाके. आणि नैमित्तिक क्रिया पारुखे, तेथ कवणा तिळोदके कवण अर्पी. तरी पितर काय करीती, कैसे निस्वर्गी वसती. म्हणून तेही येती कुळापासी. जैसा नखाग्री व्याळू लागे, तो शिखांत व्यापी वेगे. देवी आब्रह्म कुळ अवघे आपलविजे. देवा अवधारी आणिक एक, एथ घडे महापातक. जे संग दोषे हा लौकिक भ्रंशू पावे. जैसा घरी आपुला वानिवसे अग्नी लागला, तो आणि काही प्रज्वळिला जाळूनी घाली. तैसी आतया कुळ संगती, जे जे लोक वर्तती. तेही बाधा पावती निमित्ते येणे. तैसे नाना दोषे सकळ, अर्जुन म्हणे ते कुळ. मग महाघोर केवळ निरय भोगी. पडिलिया तिये ठाई, मग कल्पांती ही उकलू नाही. येसणे पतन कुळक्षयी अर्जुन म्हणे. देवा हे विविध कानी ऐकिजे, परी अजुनी वरी त्रासून उपजे. हृदय वज्राचे ही काय कीजे अवधारिपा. अपेक्षिजे राज्य सुख, जया लागी ते तब क्षणिक. ऐसे जाणता ही दोख अभेरुना. जे हे वडील सकळ आपुले, वधावया दिठी सुदले. सांगपा काय थेकुले घडले आम्हा. आता यावरी जे जियावे, तयापासून हे बरवे. जे शस्त्र सांडू निसहावे बाण यांचे, तयावरी होय जितुके. ते मरणही वरी निके, परी येणे कल्मशे चाड नाही. ऐसे देखून सकळ अर्जुने आपुले कुळ. मग म्हणे राज्य ते केवळ निरय भोगू. ऐसे तिये अवसरी अर्जुन बोलिला समरी. संजयो म्हणे अवधारी धृतराष्ट्राते. मग अत्यंत उद्वेगला न धरत गहिवरू आला. तेथ उडी घातली खाला रथौनिया. जैसा राजकुमरू पदच्युतू, सर्वथा होय उपहतू. कारवीराहुग्रस्तू प्रभाहीनो, ना तरी महासिद्धी संभ्रमे. जिंतला ताप सुभ्रमे, मग आकळूनि कामे दीनू कीजे. तैसा तो धनुर्धरू अत्यंत दुःखे जर्जरू. दिसे जेथ रहवरू त्यजिला तेणे. मग धनुष्यबाण सांडिले न धरता श्रुपात आले. ऐसे ऐक राया वर्तले संजयो म्हणे. आता यावरी तो वैकुंठनाथू, देखो निसखेद पार्थू.
कवणे परी परमार्थू निरूपील ते सविस्तर पुढारी कथा अति सकौतुक ऐकता ज्ञानदेव म्हणे आता निवृत्तिदासू इति श्री ज्ञानदेव रचितायां भावार्थ दीपिकायां प्रथमोऽध्यायः. ज्ञानेश्वरीच्या अर्थाविषयीचे व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत आणि ज्ञानेश्वरीचे पारायणाचे व्हिडिओ सुद्धा बघत राहा. रामकृष्ण हरी.